नमस्कार, स्वागत आहे तुमचं निशाज होम किचन मध्ये। तर आज मी बनवत आहे पालक पनीरची भाजी। खूप साध्या सिंपल सोप्या पद्धतीने आहे। तर दरवेळेस आपण हे पालकच्या भाज्या या सगळ्या भाज्या आपण आहेत ना बनवतच असतो, पण म्हणजे वेगळा काय प्रकार असतो त्याच्यामध्ये माहितीत का? प्रत्येक वेळेस आपण जी पण रेसिपी मी म्हणजे अपलोड करत असते ना, त्या रेसिपीमध्ये काहीतरी वेगळं असतं आणि काहीतरी नवीन पद्धतीने आणि असं एकदम छान त्याच्यामध्ये वापरलेली जी स्टिक असते ना, ती खूप मस्त असते। जरी भाजी सेम असली ना तरी पण ते पद्धत वेगळी असते आणि त्याची बनवायची जी क्रिया असते ती पण वेगळी असते। म्हणून व्हिडिओत शेवटपर्यंत स्किप न करता बघा। पालक पनीरची भाजी तर खूप टेस्टी आणि खूप भन्नाट टेस्ट लागते बरं का। खूप छान पालक पनीरची भाजी इथं बनवून तयार आहे आणि खूप साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मी बनवते। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। बघा किती छान अशी मस्त मिल्क क्रीम पण याच्यामध्ये घातलेली आहे आपण वरतून। खूपच भारी खूपच टेस्टी इथे बनवून तयार होते हे पालक पनीर। तर पालक पनीर बनवण्यासाठी इथे एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतले आणि आपला पालक आहेत ना कट करून घेतलाय। आपण छान असा बारीक कट करून घेतलाय आणि जास्त शिजवायचा नाही आपल्याला, करण्याचा कलर आहेत ना मग जसं आपल्याला हिरवा पाहिजे असत ना तसं राहत नाही। म्हणून काय करायचंय, फक्त थोडंसं असं आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचंय आणि उकळून घेतल्यानंतर आहेत ना आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून पण घ्यायचंय। प्लेटमध्ये छान असं मस्तपैकी आपण हा पालक काढून घेतला की आपल्याला तो थंड पण होऊन द्यायचा आहे आणि थंड झाला की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित घालून तो बारीक पण आपल्याला असा दळून घ्यायचा आहे। तोपर्यंत इथं आपण तयारी केली। इथं इथनं काय केलं, एका प्लेटमध्ये लसण घेतलाय, अद्रक घेतलंय, टोमॅटो घेतले, पनीर घेतले आणि बाकीचे आपल्याला मसाले वगैरे घालायचे ना त्याच्यामध्ये धना पावडर, लाल तिखट हे पण आपण हे सर्व साहित्य इथं काढून घेतले। आता इथं काय केलं, डायरेक्टली मी इथं टमाटा आणि आपलं लसण आणि अद्रक आहेत ना दळायला डायरेक्ट दळून म्हणजे पेस्ट करून घेतली। तर तिथे गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तिथं आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल पण आहेत ना आपल्याला क्वांटिटीनुसार घालायचं आहे। तुम्हाला किती भाजी बनवायची ना त्यानुसार तुम्ही घालून घ्या आणि तेल तुम्हाला किती आवडतं, तुम्हाला किती तेल पाहिजे त्यानुसार तुम्ही त्या क्वांटिटीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार आहेत ना तुम्ही तेल याच्यामध्ये घालून घ्या। आम्ही तर जास्त नाही घातलंय, थोडंसंच तेल घातलंय। अगदी जेवढं योग्य आहे, जेवढी गरज आहे तेवढं तेल मी इथं आहेत ना ह्या कढईमध्ये घालून घेतलंय आणि छान तेल असं घालून घेतलं याच्यामध्ये की मग आपल्याला आहे ना याला थोडंसं तापून द्यायचं आहे, असं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झालं की याच्यात येत ना आपल्याला आता फोडणी पण द्यायची आहेत। आता हे बघा इथे येत ना हे सर्व दळून वगैरे घेतलेत आपण, पालक पण दळून घेतलंय आणि हे टोमॅटोची पण दोन्ही पण ग्रेव्ही आपण तयार करून घेतलंय। इथं तेल छान गरम झालंय, तर आपलं तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे असे छान फुलले, छान तडतडले की मग आपल्याला येत ना याच्यामध्ये जी पेस्ट केलीत ना आपण टमाट्याची, ती ते टोमॅटो आणि जे अद्रक टाकलं होतं आणि लसण टाकलं होतं याची पेस्ट आहेत ना छान आपल्याला परतून घ्यायची। अशी परतायचीच ना ती की एकदम तेल सुटायपर्यंत आणि त्याचा छान कलर असा डार्क येईपर्यंत अशा प्रकारे ना आपल्याला हा छान परतून घ्यायचं इथे व्यवस्थित असं छान कमी गॅसवरती आणि एकदम तेल सुटेपर्यंत। आणि एकदम याची प्रोसिजर आहेत ना अशी असतात ना, एकदम अशी थोडी मंद आचेवरती करायची, म्हणजे जी याची टेस्ट होते ना, जी टेस्ट उतरते याच्यामध्ये, ज्याची ती टेस्ट लागते ना ती अप्रतिम एकच नंबर असते। म्हणून आहेत ना घाई कधी करायची नाही आणि जास्त फुल गॅसवर आहेत ना हे बनवायचं नाही। एकदम असं लो टू मिडियम पण नाही ठेवायचा, मध्यम जो गॅस असतो ना त्याच्यावरती आपल्याला ही पेस्ट आहेत ना छान अशी मस्तपैकी शिजवून घ्यायची, म्हणजे चांगली होऊन द्यायची। चांगलं त्याला तेल पण सुटलं पाहिजे एकदम असं ह्या प्रकारे ना त्याला होऊ द्यायचं, म्हणजे अजिबात पण थोडीसुद्धा ती करपली नाही गेली पाहिजे आणि अशी जळली वगैरे नाही गेली पाहिजे आणि एकदम मंद आचेवरती झालीत ना तर त्याची टेस्ट पण तेवढीच वाढते बरं का। म्हणून मी तुम्हाला परत परत सांगते की तुम्ही ही भाजी करतानाच ना ही टोमॅटोची जी ग्रेव्ही जी बनवतो ना आपण ती व्यवस्थित परतताना व्यवस्थित काळजी घ्यायची तर आपल्याला, तर त्यांनी पण चवीमध्ये खूप मोठा फरक पडतो। आता इथं झालंय तर आपल्याला याच्यामध्ये मी हळद घालून घेतली आहे। हळद पण तुम्ही ना आता मी जास्त म्हणजे अर्धा चमच पण हळद नाही घातली, त्याच्यापेक्षा कमीच घातली आहेत। तर ती हळद घालून घ्यायची आणि याच्यामध्ये ना आपण लाल तिखट घालून घेतोय, कश्मीरी लाल तिखट इथं मी घालून घेते बरं का। तुम्ही पण आहेत ना तुमचं घरचं लाल तिखट जर आपलं लाल असेल जास्त तर तुम्ही वापरलं तरी चालेल। ते बघा हे लाल तिखट आहेत ना मी तुम्ही तुमच्या टेस्टनुसार, तुमच्या तिखटनुसार तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार घ्या। आणि इथे आहेत ना मी हे जे पनीर मसाला आहे तो पण इथे मी घालून घेतला आहे। पनीर भाजी जो मसाला आपल्याला डायरेक्टली दुकानातनं भेटतो तो पनीर मसाला पण इथे घालून घेतला आहे आणि छान आहेत ना हा असा मिक्स करून घ्यायचा आहे। जास्त आपण काही घातलं नाही आहे, कारण थोडंसं हेच जर वस्तू घातल्यात ना एकदम कमी प्रमाणात घातल्या तुम्ही बघू शकतात, म्हणजे खूप छान खूप भन्नाट आणि एकदम टेस्टी चव लागते। म्हणून ना जास्त भरभरून मसाले याच्यात घालायचे नसतात, एकदम असं लाईटली वाव यूज करायचं आणि त्याची टेस्ट पण तेवढीच भारी लागते। ते बघा आता हा मसाला पण छान परतला गेला आहे, तेल पण सुटलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे दळून घेतलेला पालक होतात ना आपला तो पालक पण याच्यामध्ये ॲड केला आहे। बघा किती छान ग्रीन ग्रीन आणि एकदम मस्त दिसतंय। थोडंसं असं छान
मस्त त्याच्यामध्ये आधी परतून घ्यायचं आहे, मग आपल्याला हवं तेवढं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं असं आपल्याला पाहिजे तेवढं घट्ट, जेवढं पातळ पाहिजे त्यानुसार पाणी आपण घालून ही भाजी छान अशी उकळून घ्यायची, छान शिजवून घ्यायची. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं एक ना साखर घालायची आणि थोडंसं मीठ पण घातलं आहे त्याच्यामध्ये, तर चवीनुसार मीठ घातलं आहे हे बघा, आणि ना अगदी थोडीशी साखर घातली आहे. ह्याप्रमाणे ना तुम्ही ही भाजी बनवून बघा, खरंच एकदा तरी बनवा, खूपच टेस्टी आणि भन्नाट चव लागते बरं का. हे बघा आपली भाजी ना इथे बनवून तयार आहे, म्हणजे पालक पनीरची भाजी. आता याच्यामध्ये ना आपल्याला एकदा उकळी आली छान की याच्यामध्ये आपल्याला जे पनीर आपण कट करून ठेवलं आहेत ना ते पनीर याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ह्या स्टेजला आल्यावरती एकदम, आणि छान ते परत उकळून द्यायचं आहे आपल्याला. तर हे पनीर आपण येत ना याच्यामध्ये घालून घेतलं आहे बघा, किती दिसायला जेवढी छान दिसतेत ना तेवढी टेस्टी पण आहे बरं का. एकच नंबर बनते आणि खूपच भारी, खूपच टेस्टी चव लागते. ह्या प्रकारे आहेत ना तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झालीत ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ, ही माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, मित्रपरिवारांना आणि आपल्या माता भगिनींना शेअर करायला विसरू नका. तर हे बघा किती छान मस्त आपली ही पनीरची भाजी बनवून तयार आहे. त्याच्यावरती थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी ना मिल्क क्रीम टाकली आहेत, किती सुंदर दिसते बघा, आणि त्याची चव आहा अप्रतिम, खूपच भारी. तर थोडा जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. बाय बाय. असेच नवनवीन आणि टेस्टी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं, मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते ना तर त्याचं नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटतं. तर भेटूया आपण अशा छानशा एखाद्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.